काँग्रेस सांगताना दिसतं. भाजपची बाजू जाणून घेणं गरजेचं आहे. भाजपचे प्रवक्ते समीर बाकरे यावेळेला आपल्यासोबत आहेत. समीरजी, आतापर्यंत झालेल्या चर्चेमध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांचा किती कार्यकाळ आणि आता जो नवा विक्रम देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावावरती मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळासंदर्भातला झालाय त्यावरती आपण चर्चा करतोय. मला सांगा, देवेंद्र फडणवीस यांनी शरदचंद्र पवार यांना कार्यकाळाच्या बाबतीत मागत टाकणं हे केवळ आकडेवारीचं यश म्हणायचं की राजकीय कामगिरीचं म्हणायचं? भाजपचं यावरती काय मत आहे समीरजी? बघा, मला तसं म्हणायचं आहे की देवेंद्रजींचं यश, मला इको येतो ऍक्च्युली. तांत्रिक अडचण आम्ही दूर करू, तोपर्यंत तुम्ही बोलू शकता. बघा, देवेंद्रजींचं यश जे आहे महाराष्ट्राच्या जनतेचं यश आहे. आज त्यांचं जे सगळ्या क्षेत्रातलं जे यश आहे, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा ऍग्रिकल्चर असो किंवा शहरी सुव्यवस्था असो, आज बघा गडचिरोलीमध्ये जेवढा विकास होतोय तेवढाच मुंबईमध्ये होतोय. म्हणजे जेव्हा जो गडचिरोली जिल्हा ज्याला म्हणजे वाईट टाकल्यासारखं राहायचा, आज तो पहिला जिल्हा म्हणून महाराष्ट्राचा इमर्ज होतोय. तर कसं आहे, देवेंद्रजींचा विकास हा सर्व क्षेत्रांमध्ये आणि सर्व राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे. पहिलेचे जे राज्यकर्ते होते, माननीय शरद पवार साहेब असो, त्यांनी बारामती आणि आजूबाजूच्या ह्याच्यात विकास केला. काही जे आधीचे नेते होते ते मुंबई पुणे याच क्षेत्रात विकासाचा विचार करायचे. तर मला असं म्हणायचं आहे की सर्वसमावेशक जे आणि सगळ्या महाराष्ट्राच्या समस्या जाणून घेणारं नेतृत्व आहे. म्हणजे कसं आहे, विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, क्षेत्रीय विकास काय असतो, क्षेत्रीय बॅकलॉग काय असतो, देवेंद्रजींना चांगल्या तऱ्हेने माहिती होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी जो अभ्यासपूर्ण विकास केलाय आणि जनतेने त्यांना साथ दिली आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडनं आशेने पाहते. आणि आज तुम्ही अपोजिशनचे लोक असतील, परवाच पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणाले की हो देवेंद्रजी दिली नाहीये, तुम्ही लाडक्या बहिणीची योजना आणि लाडक्या बघा, मला बोलू द्या. तुम्ही बात केलेली आहे, जनतेने साथ दिली आहे. जनतेने तीनदा देवेंद्रजींना निवडून दिला ना. अरे दादा, देवेंद्रजींना तीनदा निवडून दिलाय, तीनदा निवडून दिलाय. 14, 19 आणि तुम्हाला जनतेला माहितीये, तुम्ही लोकशाहीचा काळ गोठ्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेले. आज तुम्ही सत्तेवर आहात ना, ही तुमची एक प्रकारची मजबुरी आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं नाही, जनतेने निवडून दिलं त्या लाडक्या बहिणींच्या पोटावर लाथ मारण्याचं काम केलं तुम्ही. तुम्हाला नैतिक अमोल मातेलेजी, तुमचा आक्षेप लक्षात आला. त्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊयात समीरजींकडून. समीरजी बोला. बघा, यांचं फ्रस्ट्रेशन दिसतंय. यांना 2014, 19 आणि 24 तीनदा सलग देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका जिंकल्या. दरवेळेला 122, 105, 137. अरे आम्ही ऐकून तर घ्या, माझं तर ऐकून घ्या पहिले. ऐकतो तुम्हाला. ऐका ना, तर मध्ये मध्ये कशाला बोलताय? मध्ये मध्ये नका बोलू तुम्ही. अरे तर तुम्ही तुमचं सांगा ना, काय खरं आहे? जनतेने तुम्हाला उघडं पाडलंय, जनतेने तुमचा खोटा. विलासजी यांना सांगा, मध्ये बोलून काही फायदा नाही होणार, दर्शकांना काही ऐकू नाही येणार. आज मला सांगा, 2014, 19, 24 काय तुम्ही जनतेला असं समजता का जनता सगळी सुज्ञ असते? त्यांना समजतं कोणची पार्टी विकास करू शकते, कोणत्याच नेतृत्वात दम आहे. तुमच्या पार्टीच्या काय हालत झाली आहे बघा. जनता सगळ्यात राजकीय दृष्ट्या सुज्ञ जनता आहे. त्यांनी तीनदा देवेंद्रजींना निवडून दिलं. अरे दादा, तुमचे हे सगळे सगळ्या ज्या जुन्या कॅसेट, तुमच्या हे कॅसेट जनतेला कंटाळा आलाय. तुमचा अजेंडा काय आहे जनतेसाठी? देवेंद्र अजेंडा सगळ्यांसमोर, जनतेने त्यांना तुमच्यावर जनतेचा बिलकुल विश्वास नाहीये. देवेंद्रजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीवर, महायुतीवर. अरे तुम्ही काय सीबीआय आणि ईडी करता? आज मुंबईचा विकास सांगा. चला, मुंबईच्या विकासावर चर्चा करा. पाटील, मला सांगा, आता जी चर्चा सुरू आहे अमोल मातेलेजींमध्ये आणि समीरजींमध्ये, मला सांगा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळापेक्षा त्यांच्या कामगिरीला अधिक महत्व दिलं पाहिजे का? बालाजी गाडे पाटील. बघा विलासजी, मला असं म्हणायचं आहे, महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्रजींना 3 वेळा निवडून दिलेला आहे आणि 3ही वेळा त्यांनी विकासाचं राजकारण केलं आहे. आज मला सांगा, जनतेसमोर त्यांनी विकासाचा ब्लूप्रिंट ठेवलाय. मुंबई असो, बाकी किंवा सगळ्या राज्यात त्यांनी जो विकास केला, यांच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी 5% तरी केलाय का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.